राहुरी. निसर्ग आणि मानवतावादाचा प्रकाश. संत सेवालाल महाराज यांची 287वी जयंती साजरी. 15 फेब्रुवारी 2026. पुणे, वाशिम. आज फेब्रुवारी 15 रोजी बंजारा समाजाचे आराध्य दैवत, थोर समाजसुधारक आणि मानवतावादी क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. 18व्या शतकातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी आणि हिंसेविरुद्ध लढा देणारे एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व म्हणून महाराजांचे कार्य आजही समाजासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत आहे. संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुटी तालुक्यातील गोलारदोडी तांडा, ज्याला आता सेवागड म्हणून ओळखले जाते, येथे झाला. भीमा नायक आणि धर्मणी माता यांच्या पोटी जन्मलेले सेवालाल महाराज बालपणापासूनच अत्यंत विरक्त आणि जगदंबा मातेचे निस्सीम भक्त होते. लहानपणी त्यांनी मातीपासून शिरापुरी बनवून देवीला अर्पण केल्याची आख्यायिका आजही श्रद्धेने गायली जाते. महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात निसर्गप्रेम आणि भूतदयेचा पुरस्कार केला. त्यांनी भटक्या अवस्थेत जीवन जगणाऱ्या बंजारा समाजाला संघटित करून त्यांना शिक्षण, एकता आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. विशेषतः पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आणि प्राणीमात्रांवर दया करण्यासाठी त्यांनी दिलेली शिकवण आजही तितकीच प्रसंगोचित आहे. त्यांचे लाडके घोडे, तोडाराम आणि बैलगराशा यांच्यावर असलेले त्यांचे प्रेम हे प्राण्यांविषयीच्या त्यांच्या करुणेचे प्रतीक मानले जाते. संत सेवालाल महाराजांनी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि अज्ञान दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या जयंतीनिमित्त आणि शहरामध्ये अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ उत्सवी स्वरूप न देता महाराजांचे विचार प्रत्यक्ष जीवनात अंगीकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असा सूर आज समाजमनात उमटत आहे.